नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगली धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी. 28 आणि 29 एप्रिल दरम्यान राज्यामध्ये फक्त काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, सर्वदूर पडणार नाही. ही अवकाळी पाऊस असतो, सगळीकडे पडत नसतो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मग 27, 28, 29 दरम्यान सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक भागामध्ये, त्याच्यानंतर मराठवाड्याच्या तुरळक भागामध्ये आणि त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाच्या तुरळक भागामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खूप काही मोठा नसणार, फक्त विजेच्या कडकडासह वारं असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण त्याच्यानंतर 30 एप्रिलपासून हवामान मात्र कोरडं व्हायला सुरुवात होणार आहे. 30 एप्रिलपासून तर जवळपास 8 दिवस हवामान कोरडं राहणार आहे. उष्णतेची तीव्र लाट येणार आहे. त्याच्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे. 1 मे 2024 मध्ये 1 मे पासून लगेच उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर ऊन वाढल्यामुळं त्याच्यामुळं वृद्धांची काळजी घ्या, मुलांची देखील काळजी घ्या, कारण की उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि हे 6 तारखेच्या जवळपास आसपास असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण सांगायचं झालं तर राज्यामध्ये फक्त आता खूप ठिकाणी काही पाऊस पडणार नाही, जास्त ठिकाणी पडणार नाही. फक्त उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातच तुरळक ठिकाणी 10-12 ठिकाणी समजा जिल्ह्याच्या उघड पडेल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण अचानक वातावरणात बदल झाला तर परत 1 मे शेतीला जाईल. धन्यवाद.